नमस्ते मंडळी. आज ना मी छोटासा मिनी ब्लॉग बनवणार आहे. तर आज 5वी माळ आहे आणि कलर आहे हिरवा. मी सर्वात आधी घरातले घट दाखवते तुम्हाला कसे उगवला आहे घट. अगदी छान मस्त एकदम दाट असा घट उगवलेला आहे. आपलं जे धान्य पेरलेलं आहे ना ते खूप दाट असं छान उगवलं आहे. आणि आज मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून आम्ही पुण्यातील भवानी माता मंदिरात जाणार आहे दर्शनासाठी. आणि तिथून जातानाच वनदेवी मंदिर हे लागते, तिथे पण जाणार आहोत. तर आम्ही चौघीजणी मैत्रिणी आहे. आम्ही कॅब बुक केली आणि कॅबमधूनच सर्वजण गेलो. घरून निघतानाच आम्ही फराळाचेच बरोबर घेतले होते. सर्वांनी सोबत फराळाचे पण बनवून घेतले होते. कारण 5वी माळ असल्यामुळे खूप अशी गर्दी होती. पाहू शकता किती गर्दी आहे भवानी मंदिरात. आणि मग सर्वजण लाईनीत उभे राहून इथे पण लाईनीत उभा राहूनच दर्शन घ्यायला लावत होते. एवढी गर्दी होती ना, खूप गर्दी होती. आणि बाहेर अशी रांगोळी काढली होती. पाहू शकता किती सुंदर आता लाईनीतून थोडे थोडे पुढे जाताना मी दाखवते तुम्हाला भवानी मातेचे मंदिर असे सजवले होते. आणि थोडे थोडे दुरून घेतलेले आहे मी शूटिंग. जवळ गेल्यानंतर ही दाखवते किती सुंदर असे भवानी मातेचे रूप दिसत आहे. पाहू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहे भवानी मातेचे रूप. हे भवानी मातेचे मंदिर पेशवेकालीन आहे. हे पाहू शकता माझ्या मैत्रिणींनी मी असे छान दर्शन घेतले. अगदी जवळ जाऊन दर्शन वगैरे घेत देवीची वटी वगैरे सर्वांनी भरली. नंतर मंदिरासमोर उभं राहून फोटोही काढले सर्वांनी. दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडा वेळ तिथं आम्ही बसलो मंदिराच्या आत. आता मंदिराच्या बाहेरून अशी फेरी मारताना मी तुम्हाला दाखवते किती छान फोटो आहेत देवी. ही तर स्वामी समर्थांचे आई राजाचे रूप घेतलेली रांगोळी काढलेली आहे. खूपच सुंदर रांगोळी. नंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि बाहेरही फोटो काढले सर्वांनी. आम्ही चौघीजणी मैत्रिणी दरवर्षीच येत असतो भवानी मातेला वनदेवीला वगैरे. आणि हे भवानी मातेचे मंदिर पुण्यातील पेशव्यांच्या काळातले आहे. मंदिराच्या मागच्या साईडला असे गार्डन होते. आम्ही सर्वांनी डबे आणले होते फराळाचे बनवून. सर्वांचेच उपवास होते. पाहू शकता किती पदार्थ आहेत. काय खावं आणि काय नको हे झालेले होते. सगळ्यांनी एकमेकीला देऊन एवढे पदार्थ झाले ना. मी घरून भगरीची भाकरी आणि बटाट्याची सरभरीत भाजी बनवली आणि खजूरचे लाडू, साबुदाण्याचा चिवडा, मिरचीचा ठेचा आणि बाकीच्या मैत्रिणींनीही खूप सारे पदार्थ आणले होते. दर्शन करून आम्ही जेवण करायला 4 वाजता बसलो. तर इथे पायरीवरतीही फोटो वगैरे काढले. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगत जावा. लाईक शेअर सबस्क्राईब पण करायला विसरू नका. धन्यवाद.